दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता आणि पर्सी स्पेन्सर नावाचा एक अतिशय हुशार अभियंता अशा उपकरणांवर काम करत होता जे रडारशी संबंधित होते. एकदा असंच कामामध्ये असताना अचानकपणे त्याच्या लक्षात आलं की आपल्या खिशामध्ये जो चॉकलेट बार आपण ठेवला आहे तो वितळायला लागला आहे. हे वितळणं या मशीनमुळे तर नसेल ना, अशी त्याला शंका आली. म्हणून मग त्यानं पॉपकॉर्नसाठी जे मक्याचे दाणे वापरले जातात ना, ते दाणे त्या मशीन जवळ आणून ठेवले. आणि काय आश्चर्य, तडातड त्या दाण्यातून पॉपकॉर्न तयार झाले, लाह्या फुटल्या. मग त्यानं अंड्यावरही तसा प्रयोग केला. अंड त्या मशीन जवळ आणून ठेवलं आणि लगेच अंड फुटून बाहेर निघालं. आता त्याच्या लक्षात आलं जे काही होतंय ते ह्या मशीनमुळेच होत आहे. जे रेडिएशन्स त्यामधून येत आहेत त्यामुळे हे सगळं होत आहे. आणि यावरच पुढे आणखी संशोधन करून कशाचा शोध लागला माहित आहे? जे जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच, पण त्याचा वापर करणं खरंच योग्य आहे का हे मात्र तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचं आहे बरं का. मी कशाबद्दल बोलते आलं ना काही जणांच्या लक्षात? येस, मी बोलते मायक्रोवेव्ह ओव्हन बद्दल. उपयोग त्याचा करणं खरंच कितपत योग्य आहे मला अवश्य कळवा. थँक्यू.